अय्या शकूचा फोन आहे. अहो मी इथे घराच्या बाहेर उभी आहे. मालविकाने घराबाहेर काढलंय. म्हणाले की मला या घरात राहता येणार नाही. हे तिचं घर आहे. काहीतरी करा. मी दाराबाहेर उभी आहे. हा हॅलो शकू. नलू अगं तुला फोन. काय झालंय? तू बरी आहेस ना? काय बोलत होतीस तू? कोणी तुला घराबाहेर काढलंय? नलू आता मला कळतंय तू नकार का देतेयस या लग्नाला. माझ्या मुलीने मलाच घराबाहेर काढलंय. आपल्या स्वीटूचं तिने काय केलं असतं ग आई? आणि मी तरी काय करू शकले असते? शकू नाही अगं तू बरोबर बोलत होतीस नलू. आपण भेटलो नसतो ना तर बरं झालं असतं. किती सुखी होतीस ग तू तुझ्या छोट्याशा संसारामध्ये. माझ्यामुळे मालविका तुमच्या आयुष्यात आली ना. सगळ्यांची वाताहत झाली. मग असती कसली ग मैत्रीण मी तुझी. नाही ग राजा असं का बोलतेस तू? ऐक ना तू असं. हॅलो. घर गेल्यावर तुला किती त्रास झाला असेल ना हे. आता कळतंय मला नलू. माझ्या स्वीटूला केवढा त्रास झाला या सगळ्या प्रकारामध्ये. भाऊजींना किती मनस्ताप झाला. सॉरी ग मावशी. मी स्वीटू बोलते. स्वीटू राजा सॉरी ग. नाही मावशी तुम्ही असं का बोलताय? आई अगं सुटू आत्ताच्या आत्ता आपण शकूकडे जातो. बघत काय बसलीस? चल चल चल. बस 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 बस. काय झालं? इतना मारने से कोई भी सवाल का जवाब तो नहीं मिलने वाला ना आपको. मला नको आहेत कुठल्याच प्रश्नांची उत्तरं. इनफॅक्ट सगळं संपलंय आता. माझ्याकडे प्रश्नही नाहीत आणि उत्तरही नाहीत. ओके बस 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 हो गया ना. क्यों कर रहे हो ये सब? आठवण येते मला स्वीटूची. बैठो आप. थक गए. शकू. मावशी शकू. शकू अगं तुम्ही इथे कसं काय? म्हणजे काय? तुला अशी इथे रडत सोडणार होते का मी? मावशी काही कळेना असं झालंय ग मला. हरले मी स्वीटू. हरले. असं म्हणताय? नलू काय चुकलंय ग माझं? दोन्ही मुलांवर अगदी सारखे संस्कार केले पण ही अशी कशी झाली ग? मावशी स्वतःच्या आईला हाताला धरून घराबाहेर काढते म्हणजे काय? अशी कशी आहे ग माझी मुलगी? आता म्हणते घरात यायचं नाही. यायचं असेल तर माझ्या होला हो म्हणायचं. तिची काय मनमानी करेल, लोकांच्या भावनांशी आयुष्याशी खेळेल ना, ते सगळं म्हणे सहन करायचं, गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. हा काय पर्याय आहे का? शकू शांत हो ना. शकू शांत हो ना. पर्याय मला मान्य नाहीये. दुसरा पर्याय आहे माझ्याकडे. हे माझं कष्टाने उभं केलेलं घर आहे, माझा संसार आहे, सगळं तिच्या हवाली करणार आणि निघून जाणार मी कुठे. शकू नाही मावशी, अजून एक तिसरा पर्याय आहे.
चला. सावकाश. चला मावशी. Yes, one enemy down. Go, 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 go! Kill him! ए, तुझं काय इथे? ओम नाहीये घरी आणि तुझी शकू मावशी पण. अच्छा, तू पण आलीस आणि या दोघींना घेऊन आलीस. चला, म्हणजे एक मांजर स्वतःच्या डिफेन्ससाठी 2-2 उंदरांना घेऊन आले स्वतःच्या मदतीसाठी. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाहीये मॅम. आणि स्वतःच्या घरात यायला कशाला कोणाची मदत हवी. शकू मावशींचंच घर आहे. त्यांनी कष्टाने उभं केलेलं घर. त्यांनी ओमला, तुम्हाला ह्या घरातच लहानाचं मोठं केलंय ना. मग काय, त्या मालकीण आहेत या घराच्या. नाही, मी कागदोपत्री किंवा पैशाने नाही म्हणत आहे. ह्या बंगल्याचं घर त्यांनी केलं. या घराचं घर पण त्यांनी टिकवलंय. आज त्या आहेत ना, म्हणून हे सगळं आहे मॅम. आणि आमच्या घरात तर आईचाच शब्द शेवटचा असतो. म्हणजे एकदा आईने ठरवलं की मग त्यानंतर मी आणि दादा काही तिच्याशी वाद घालत नाही. कारण आईला चांगलं वाईट शिकवणारे आपण कोण आहोत. माइंड युअर बिझनेस स्वीटू. तू आमच्यात पडायची काहीच गरज नाही. आणि मालविका खानविलकरशी बोलतेस एवढं लक्षात ठेवायचं. मी याचं भान ठेवूनच बोलतेय ना. मालविका खानविलकर म्हणजे शकू खानविलकरांची मुलगी. शकू खानविलकरांनी एक बिझनेस सुरू केला, तो पुढे नेणारी एक हुशार बिझनेस वुमन. एका कर्तृत्ववान आईची एक कर्तृत्ववान लेक. खरं सांगू का मॅम, अशीच ओळख आहे तुमची बाहेर. आपल्या आईने आपल्याला जन्म दिला म्हणून आपण आहोत, हे विसरून कसं चालेल. जन्म देणारी आई सुद्धा चुकूच शकते ना. आणि माझ्या इथे चुकलेल्या माणसाला शिक्षा मिळतेच. चुकलेल्याला मालविका खानविलकर त्याची लायकी दाखवून देते. त्यांनी तेच केलं. तुम्ही चुकलात, त्यांनी दाखवून दिलं. ओमला त्यांनी खरं सांगितलं म्हणून तुम्ही चिडला. नशीब तुमची आई शकू आहे, नलू नाही. कारण माझी आई जर असती ना त्यांच्या जागी, तर तुमच्या आशा वागण्यासाठी घराबाहेर काढणं सोडा, तुमची तोंड वर करून बोलायची टाप झाली नसती. यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. येस आय एम. कारण तुम्हाला तुमच्या आईची किंमत नसेल, पण मला माझ्या मावशींची किंमत आहे. आणि मला त्यांचा प्रचंड अभिमान वाटतो. त्यामुळे पुन्हा जर तुम्ही माझ्या मावशींशी असं वागलात किंवा त्यांना त्रास दिलात, तर तुमच्यासाठी त्यांची ही भाचीच पुरेशी आहे, एवढं लक्षात ठेवा.
आपलं प्रेम ना शाप आहे, शाप दोन्ही कुटुंबांसाठी. पण आपापल्या मार्गाने पुढे जाऊया, कारण आपलं जग खूप वेगळं आहे. प्रत्येकाच्या नशिबात प्रेम सक्सेसफुल होणं नसतं. काहींची स्वप्न स्वप्नच राहतात, ठीक आहे, पण अगं आपण करू ना आपलं प्रेम सक्सेसफुल. मला फक्त तुझी साथ हवी. मी तीच नाही देऊ शकत आहे, मी तीच नाही देऊ शकत आहे. लो पी लो. मला नकोय. नकोय मला रॉकी. क्यों कर रहे हो ये सब? स्वीटू जाऊ दे, नको बोलूस तिला, खरंच नको बोलूस. तिला वाटतंय ना की मी लहानपणी तिच्यावर प्रेम नाही केलं, लक्ष नाही दिलं तिच्याकडे, माझ्यासोबत वणवण करायला लावली, कधीच आई म्हणून प्रेम नाही केलं. तिला मी नेहमी नेहमी चुकीचीच वाटले ग. राहू दे. पण मी मान्य करते, मी आई म्हणून चुकले. मावशी, मावशी असं का बोलताय तुम्ही? तुम्ही कुठेही कमी पडलेला नाही आहात, अजिबात नाही, आणि कोणाच्याच बाबतीत नाही. त्यावेळी त्यांच्यासाठी जे जे करणं शक्य होतं ते तुम्ही केलंय. हा, आता कदाचित तेवढा पैसा नसेल तेव्हा, किंवा तुम्हाला त्यांना वेळ देता आला नसेल, पण तुम्ही तेवढंच प्रेम केलंय त्यांच्यावर. हो मावशी, प्रत्येकाला आपल्या आई वडिलांबद्दल काही ना काहीतरी तक्रार असतेच. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आई म्हणून हरलात. अजिबात असं बोलू नका. हा, मालविका मॅमना पण असतील काही तक्रारी, पण तुम्ही हे विसरू नका की आज तुमच्यामुळेच त्यांचं अस्तित्व आहे. तुमच्या फालतू डिस्कशन मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. मॅम, असं नाही जाता येणार तुम्हाला. तुम्ही माझ्या मावशींना दुखावलंय, तुम्हाला त्यांची माफी मागावी लागेल. काय? तुम्हाला माफी मागावी लागेल. तुमच्या आई आहेत त्या, हसत हसत माफ करतील, म्हणजे विषय इथेच संपेल. नाहीतर जर ओमला कळलं ना हे सगळं, तर त्याला खूप राग येईल, आणि ओमला त्याच्या आईशी कोणी असं वागलेलं नाही सहन होणार. मॅम, स्वीटू राहू दे, नको. का मावशी? तुमचा मान तुम्हाला मिळायलाच हवा. मालविका मॅम, तुम्ही काहीतरी बोलत होता. सॉरी. ही माझी लाडाची मुलगी आहे ना, ही मला सोडून गेली ना, म्हणून ताईडी जे काय बोलते ते सगळं मला असं ऐकून घ्यावं लागलं. खूप मिस केलं ग स्वीटू मी तुला. तू घरात असायचीस ना तर मला आधार वाटायचा,
बघ मी आता कशी एकटी एकटी पडली. काही तुम्ही एकट्या पडलेला नाही आहात, अजिबात असं बोलू नका. आणि त्यांचं नाही ऐकायचं सगळं आणि मनाला नाही लावून घ्यायचं. ताईडी बोलायला लागली ना की मी थिजून जाते ग. मला काही सुचतच नाही. मावशी, घरात ओम आहे, रॉकी दादा आहेत. तुम्हाला त्यांच्याशी बोलावंसं वाटत नसेल तर मी आहे ना, तुम्ही मला फोन करत जा. आणि हे बघा, मी कितीही लांब बसले तरी मी तुमच्या कायम जवळ आहे. नलू, खरंच नशीब आहे ग तुझं. किती गुणाची लेक आहे ग तुझी. नाही, माझी. खरं स्वीटू, सोने तू आज कमाल केलीस. अगं तू मालविका मॅडमला माफी मागायला लावलीस. कुठून आलं ग तुझ्यात एवढं बळ? ते बळ तिच्यामध्ये आधीपासूनच होतं. तूच तुझ्या मुलीची ताकद ओळखली नाहीयेस. शांत व्हा मावशी आता. हा आई, आपण निघूया. हो हो शकू, आम्हाला निघायला हवं ग. हे घरी आहेत ना? हो, बरे आहेत का आता? आणि फोन करायचा. नाही नाही, मी आता काळजी घेईन स्वतःची. हा, बाय बाय. थँक्यू मावशी. प्रेमाने थँक्यू. निघू? हो निघतो आम्ही. काळजी घे. हे तू रडू नकोस. नाही नाही, अजिबात निघायचं. चल बाय बाय बाय.